नमस्कार. आता तन्वी ही पूर्ण आजीला आशा देऊन गेलेली असते की पूर्ण आजी मी तुझ्यासाठी शिरा बनवते आणि ती बाहेर गेलेली असते. ती विसरून गेलेली असते की पूर्ण आजीसाठी मी शिरा बनवणार आहे. ती मस्तपैकी बाहेर एन्जॉय करत असते. तर इकडे पूर्ण आजी नुसती आशा लावून बसलेली असते की तन्वी माझ्यासाठी शिरा बनवणार आहे. साजूक तुपातला शिरा. आता पूर्ण आजीला डोळ्यासमोर नुसता शिरा दिसत असतो. सगळेच आता डायनिंग टेबलावर जेवणासाठी बसलेले असतात. त्यावेळी सायली विचारते, पूर्णाजी तुम्हाला काय वाढू? त्यावर आता पूर्णाजी म्हणते, काहीही वाढू नकोस. मला तन्वी आता केवळ केवळ साजूक तुपातला शिरा देणार आहे आणि तोच मी खाणार आहे. आता सगळेच हादरतात कारण तन्वी ही घरात नसते, सगळ्यांनाच माहिती असतं. आता अश्विन म्हणतो, एक काम कर आजी, तू आता काहीतरी खाऊन घे, तोपर्यंत ती येईल. ती आली की तुला साजूक तुपातला शिरा बनवून देईल. आता पूर्णाजी म्हणते, नको नको, मला साजूक तुपातला शिरा खायचा आहे आणि तो पण तन्वीच्या हातचा. असं बोलून आता पूर्णाजी डायनिंग टेबलवरून निघून गेलेली असते. आता अर्जुनला घरातल्या घरात हसू येतं. काय ह्या पूर्णाजीची नाटकं चाललेत असं मनात अर्जुन म्हणत असतो. आता पूर्णाजी तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बसलेली असते. त्यानंतर कल्पना ही आता पूर्णाजीच्या बेडरूम मध्ये येते आणि म्हणते, पूर्णाई तुम्ही एक काम करा, आता काहीतरी खाऊन घ्या. तन्वी अजून आलेली नाही आणि तन्वी आली ना की तिला आपण सांगूया, आज नाही तर उद्या तरी तुम्हाला नक्कीच साजूक तुपातला शिरा बनवून देईल, तो तुम्ही खा. आता पूर्णाजी हट्ट करत असतात आणि आता कल्पना ही पूर्णाजीला समजावत असते. आता तन्वी ही बाहेरून आतमध्ये येते आणि डायरेक्ट आतमध्ये जात असते. आता पूर्णाजींना शिराच मिळालेला नाही, त्यामुळे पूर्णाजी डायनिंग टेबलावरून उठून गेलेले असतात. त्यामुळे सायलीला वाईट वाटलं असतं. सायली आता किचन मध्ये जाते आणि छानपैकी साजूक तुपातला शिरा बनवते आणि तो शिरा बनवून आता सायली बाहेर घेऊन येते. तेवढ्यात तन्वी येते. तन्वी बघते सायलीच्या हातात शिरा आहे. तन्वी सायलीच्या हातात शिरा बघते आणि काही बोलणार, तेवढ्यात सायली म्हणते, काय ग तन्वी, तू पूर्ण आजींना शिरा बनवून देणार होतीस ना, त्याचं काय झालं? त्यावर आता तन्वी ही सायलीच्या हातातला शिरा खेचून घेते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, हा शिरा माझ्या हातात दे, मी हा पूर्णाजीला देते. आता पूर्णाजी तुझ्या हातचा शिरा काही खाणार नाहीत, कमीत कमी तू बनलेला शिरा माझ्या हातून तरी खातील. आता नाईलाज झाला असतो. सायलीच्या हातातला शिरा आता तन्वी घेते आणि पूर्णाजीला येऊन तो शिरा देते. पूर्णाजी खुश होते. पूर्णाजी खुशीने बका बका शिरा खात असते. आता पूर्णाजी शिरा खात असते. इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा कोपऱ्यात उभे राहून बघत असतात की पूर्णाजी कसा शिरा खात आहे. पूर्णाजी शिरा खाते आणि आता खूप कौतुक करत असते तन्वीचं, कारण तिला असं वाटत असतं तन्वीने शिरा केलेला आहे. आता शिरा खाऊन झाल्यावर तन्वीचं कौतुक सगळे ऐकत असतात. त्यानंतर अर्जुन आतमध्ये जातो. अर्जुन टाळ्यावर टाळ्या वाजवत आतमध्ये जातो आणि म्हणतो, पूर्णाजी काही असो, तू माझ्या बायकोने बनवलेला शिरा खाल्ला आहेस आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तू कौतुक केवळ आणि केवळ तुझ्या छोट्या नातसुनेचं करत आहेस. अगं तुला माहिती आहे का, हा शिरा माझ्या बायकोने बनवलेला आहे, सायलीने बनवलेला आहे. ते ऐकून आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी रागारागाने आता प्रियाचं कानफाड फोडतात आणि म्हणतात, तू बनवला नव्हतास तर माझ्यासाठी का घेऊन आलीस? असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.